धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे, जो भारतात आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येते. या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते. हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळेस प्रकट झाले. ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात क्रमशः शंख, चक्र, अमृताचा कलश आणि गडू असतो. तो देवतांचा वैद्य मानला जातो. धन्वंतरी हा विष्णूंचा अवतार देखील मानला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक प्रचलित कथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून 14 रत्न प्रकट झाली. त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. यामुळे या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरीचे पूजन केले जाते. याच सोबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा आणि राणी त्याचे लग्न लावतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळ्या प्रकारच्या गाणी आणि गोष्टी सांगून जागी ठेवते. जेव्हा यम राजकुमारच्या खोलीत सर्परूपी प्रवेश करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजे यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व संतु निरामयः. तुम्हाला सर्वांना निरामय आयुष्याच्या शुभेच्छा. शुभ दीपावली.